जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आपल्या राज्यातील आणि देशातील 11 गडकिल्ल्यांचा समावेश झाला आहे। ही बाब ऐतिहासिक आहे, मात्र अर्थातच ऐतिहासिक जे गडकिल्ले आहेत त्यांची अशा पद्धतीने नोंद होणे याचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे काय आणि याचे निकष काय असतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। अर्थातच ही जी घटना आहे ती अत्यंत अभिमान देणारी आहे, कारण की हे सगळे गडकिल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे। आपल्यासोबत आता सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष डॉक्टर श्रमिक गोजमगुंडे सर आहेत। श्रमिक सरांचं आत्तापर्यंत 2300 गडकिल्ल्यांचा त्यांनी अभ्यास केला आहे। स्वतः तिकडे जाऊन त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि याच विषयावर त्यांची PhD देखील झालेली आहे। आपल्याला जागतिक वारसा स्थळ हा शब्द जरा जड वाटत असेल, परंतु हेरिटेज हा प्रचलित शब्द आहे आणि हेरिटेज वास्तू म्हटल्यानंतर ती वास्तू संवर्धन जतन करण्याची जी जबाबदारी आहे ते जगभरातल्या जे देश आहेत त्यांची होते। अशा पद्धतीने नोंद झाल्यानंतर जसं मी म्हणालो की याचे काही फायदे आहेत का, त्यापेक्षा इतिहासाला उजाळा आणि एकूणच या गडकिल्ल्यांची जी काही माहिती आहे, वास्तू आहे, या संदर्भात देखील जतन केलं जाणार आहे। पण हे एकूणच काय आहे आपण जाणून घ्या। श्रमिक सर, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। खरं तर मागील अनेक वर्षांपासून तुम्ही सगळे दुर्गप्रेमी अभ्यासक यासाठी लक्ष ठेवून होतात की खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गडकिल्ले आहेत, परंतु आत्ता जे काही हे गडकिल्ले त्यांचा समावेश झाला जागतिक स्थळांच्या यादीमध्ये, त्यांचं महत्त्व काय आणि नेमकं ही नोंद होणं याचा अर्थ काय? सगळ्यात प्रथम भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि सर्व शिवप्रेमींचं मनापासून अभिनंदन करतो की 350 वर्षाच्या इतिहासामध्ये गडासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंद देणारी गोष्ट ठरलेली आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य याच महाराष्ट्रात त्या गडकोटाच्या आधारे निर्माण केलेलं आहे। त्यामुळे ह्या गडकोटाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या गडावरचं असणारं मिलिटरी इम्पॉर्टन्स हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। आणि जागतिक नामांकनामध्ये आपले महाराष्ट्रातले 11 गड आणि तामिळनाडूचा जिंजी जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला आहे, असे 12 गड प्राथमिक स्वरूपामध्ये भारत सरकारच्या वतीनं जागतिक नामांकन यादीमध्ये त्या ठिकाणी आले आणि युनेस्कोनं काल संध्याकाळी त्या ठिकाणी मान्यता दिली। हे 12 गडाचं झालं हे खूप मोठी गोष्ट आहे। आता खरं तर महाराष्ट्रातील गड आणि त्याचा इतिहास, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे सगळ्या देशाला माहिती आहे, परंतु जागतिक पटलावर आता हे किल्ले ह्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या माध्यमातून ते येणार आहेत। त्यामुळं फक्त महाराष्ट्रातले नव्हे, देशातले नव्हे, तर जागतिक स्तराचे अभ्यासक सुद्धा या मराठा मिलिटरी इम्पॉर्टन्स पाहण्यासाठी या गडावरती येणार आहेत। आणि या गडाचं संवर्धनाचं काम आजपर्यंत भारत सरकारच्या वतीनं, पुरातत्व विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी होत होतं, परंतु याच्यानंतरच्या काळामध्ये वर्ल्ड हेरिटेज म्हणजे ही जी युनेस्कोची जी मुख्य संघटना आहे, या संघटनेच्या माध्यमातून या गडांचं संवर्धन त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं निकष या गडावरती लागू होणार आहेत। मगाचपासून तुम्ही 2 वेळा उल्लेख केला की मराठा मिलिटरी इम्पॉर्टन्स या खरं तर निकषावर या गडकिल्ल्यांची निवड केल्या गेली असावी। काय नेमका तो शब्द आहे आणि कशासाठी म्हणून तो वारंवार युनेस्कोने त्याच्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, त्याच याच्याखाली या सगळ्या गडांची नोंद झाली। मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या शीर्षकाखाली आपल्या ह्या गडाची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे त्याचे अनेक वेगवेगळे निकष असतात की स्थापत्य असतो, मिलिटरी इम्पॉर्टन्स असतं, किंवा बाकीच्या काही अदर नॅचरल की ज्या कुठंच गोष्टी अस्तित्वात नाहीत ते त्या गडावर अस्तित्वात आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे निकष असतात। परंतु भारत सरकारनं ठरवलं की आपल्या गडांचं खरं तर त्या काळामध्ये मिलिटरी इम्पॉर्टन्स हे खूप महत्त्वाचं होतं, त्यामुळे तोच निकष ठेवून भारत सरकारने हा त्या ठिकाणी प्रयत्न केला ना, तो यशस्वी झाला। छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आजही देशभरात नाही जगभरात अभ्यासली जाते आणि अर्थातच त्याचा देखील या निमित्तानं अभ्यास होऊ शकतो। आता 100% छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण जेव्हा वाचतो की साहजिकपणे त्यांच्या युद्धतंत्राचा आपण अभ्यास त्या ठिकाणी केला जातो आणि गोरिला वॉर, ज्याला आपण गनिमी कावा युद्ध म्हटलं जातो, ते आपल्या सर्वांसमोर त्याची प्रकाशन आठवण येते। आणि गनिमी कावाचं जर युद्ध म्हटलं तर महाराष्ट्रातल्या गडकोटांना विसरून त्या ठिकाणी चालणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गनिमी काव्याचं युद्ध याच गडकोटाच्या आधारे त्या ठिकाणी लढलं आणि प्रबळ असणाऱ्या शत्रूला त्या ठिकाणी नामोहरम करून हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण केलं। आता जी 11 गडकोट ज्यांचा समावेश झाला तिथे महाराजांचा पदस्पर्श झालेलाच आहे, मात्र अशा अनेक गडकिल्ले आहेत ज्यांचा अजूनही समावेश होणं गरजेचं आहे। जवळचा लोहगडाचा सुद्धा देखील समावेश आहे। आत्ताच तुम्ही बेलभंडारा उधळून तिकडनं आलाय, त्यातल्या त्यात
ही कोणती 11 गड किल्ले आहेत आणि इथे काय महाराजांच्या इतिहासाच्या खुणा आहेत, काय इतिहासातले नोंदी आहेत? आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे हे काही 11 गड किल्ले आहेत त्यामध्ये तामिळनाडूचा जिंजी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय वेळेस जिंकलेला आहे. म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला आणि त्या दक्षिणेच्या मोहिमेला त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना असं वाटलं की यदा कदाचित उद्या स्वराज्यावर एखादा शत्रू चालकून आला तर आपली एखादी राजधानी दक्षिणेमध्ये असावी, म्हणून शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला त्या ठिकाणी जिंकून घेतला. शिवाजी महाराज इतक्या थांबले नाहीत तर त्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं उत्कृष्ट असे बांधकामं केली. असं त्या काळचे पाश्चात्य लोकांनी जे म्हणजे आले होते जिंजी किल्ला पाहण्यासाठी त्यांनी जेसूट मिशनरी म्हणून त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये सतत लिहून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. जसं सिंधुदुर्ग किल्ला ह्या 11 किल्ल्याच्या यादीमध्ये आहे. सिंधुदुर्ग किल्ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाताचा आणि पायाचा ठसा त्या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ला त्या ठिकाणी बांधलेला आहे. त्याच प्रतापगडाच्या साह्याने शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोत्रा फाडलेला इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी साल्हेरची लढाई सुद्धा जगप्रसिद्ध आहे. तर अशा अत्यंत महत्त्वपूर्ण इतिहासामध्ये लोहगड देखील समावेश आहे. लोहगडावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं धन त्या ठिकाणी ठेवले तशी नोंद आहे. लोहगड किल्ला सुद्धा हा स्वराज्यामध्ये होता. प्रत्येक गड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार आहे आणि त्या अनुषंगानं आपण प्राथमिक स्वरूपामध्ये हे 11 किल्ले आपण त्या ठिकाणी निवडले. जवळपास 2300हून अधिक गड किल्ल्यांची तुम्ही माहिती घेतली, स्वतः अनेक ठिकाणी गेलेला आहात, या सगळ्या विषयावर PhD देखील केलेली आहे. खरं तर आत्ता युनेस्कोला वाटतं की आता या सगळ्या गड किल्ल्यांची समावेश जे आहे ते जागतिक स्थळामध्ये व्हावं, परंतु महाराष्ट्र सरकार जे आहे त्यांच्याकडनं तुम्ही वारंवार प्रयत्न करतायत की या गड किल्ल्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. आत्ताची जी परिस्थिती आहे, खरं तर रायगडचा विकास होताना दिसतोय, तिकडे एक वेगळं प्राधिकरण नेमलेलं दिसतंय, परंतु उदासीनता दिसतीये का? काय वाटतंय एकंदरीत जगाला जर कळत असेल, युनेस्कोला कळत असेल की या गड किल्ल्यांचा समावेश जगभरासाठी अभ्यासासाठी होणं गरजेचं आहे, इकडे महाराष्ट्र सरकारमध्ये काही उदासीनता वाटते का? त्यांच्या अधिक प्रयत्न होणं तरी गरजेचं आहे का? निश्चितपणे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या गडाचं संवर्धन होतंय ते जरी एका बाजूनं चांगल्या पद्धतीनं होत असलं तरी सकारात्मक जरी विचार असला तरी ज्या गोष्टींना म्हणजे म्हणतात ना की अधिक प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी काम करणं खरं तर आणखीन काळाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आज युनेस्कोमध्ये हे आपले जे काही 12 गड आहेत ते युनेस्कोमध्ये गेल्यानंतर कदाचित एक बूस्टर मिळेल या सरकारला की जगाचं लक्ष जर आपल्या गडांकडे असू शकतं तर आपलं लक्ष का असं नाही पाहिजे. आपलं कर्तव्य समजून महाराष्ट्र शासनानं किंवा भारत सरकारनं इतर जे काही किल्ले आहेत त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता सह्याद्री प्रतिष्ठान किती ठिकाणी हे प्रयत्न स्वतःहून करता आहे आणि तिथे आता राज्य सरकारची काय अपेक्षा आहे त्यांच्या मदतीची आणि कोणते महत्त्वाचे गड सध्या त्यांनी संवर्धनासाठी तातडीने ताब्यात घेणं गरजेचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे जे काही महाराष्ट्रातले गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान गेल्या 16 वर्षापासून काम करत आहे. आज सुद्धा जेव्हा ही बातमी आली की जागतिक दर्जामध्ये जागतिक नामांकन दर्जामध्ये हे आपले 11 किल्ले महाराष्ट्रात आलेले आहेत तर आम्ही सर्वांनी आज सकाळी जाऊन या 11 गडावर बेलभंडारा त्या ठिकाणी उधळला, गुलाल उधळला, फुलांची उधळण केली आणि गडाची पूजा त्या ठिकाणी करून एक प्रकारची मानवंदना छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी आम्ही दिली. आणि सह्याद्री बसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांचं काम तर संवर्धन चालूच आहे. जवळपास आत्ता आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं जवळपास 60 गडावरती आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. सरकार थोड्या प्रमाणामध्ये सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची परवानगी त्या ठिकाणी देत आहे, परंतु अजूनही आम्हाला तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करायची आहे की अजूनही आपण मोठा हात आमच्या पाठीमागं त्या ठिकाणी उभं करणं हे काळाची गरज आहे. आणि त्यामुळेच आपण बघतोय की केवळ जागतिक स्थळांच्या यादीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यांची नोंद होणं ही अर्थातच अभिमानाची बाब आहे. मात्र हे जे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व असलेले हे सगळे गडकिल्ले आहेत ते प्रेरणास्थळ आहेत. अगदी स्वराज्याची अग्निकुंड आहेत धगधगती आणि ती पुढच्या पिढीला प्रेरणा देत राहतील. आणि त्यामुळे केवळ युनेस्कोच नाही तर राज्य सरकार त्याचबरोबर आपणही जे सर्वसामान्य सगळे नागरिक आहेत त्यांनी देखील या गडकिल्ल्यांचे संवर्धन जतन करणं ही काळाची गरज आहे. पुढे सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.